नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी कोकण स्पेशल वालाची खिचडी आज आपण तयार करणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आहे. कुकरमध्ये झटपट तयार होते आणि शिवाय घरातील लहान मोठे सर्वच आवडीने खातील इतकी मस्त ही वालाची खिचडी तयार होते. ह्यातला प्रत्येक दाणा जो आहे तो मऊसूद आहे, तरी सुद्धा खिचडी जी आहे ती सुटसुटीत आहे. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू. प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी 1/2 किलो वाल घेतलेले आहेत. हे वाल मोड आलेले वाल आहेत आणि मी सोलून घेतलेले आहेत. तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर साधारण मोड आलेले वाल आपल्याला यामध्ये हवे आहेत. यानंतर इथे मी 2 मोठे वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ मी रेग्युलर जो तांदूळ आपण वापरतो कोलमचा, तोच वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे. आता हे तांदूळ जे आहे ते स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. चांगलं चोळून चोळून धुवून घ्यायचं आणि ह्यातलं पाणी काढून टाकायचं आणि ह्याला बाजूला ठेवून देऊया आपण. आता इथे फोडणी तयार करत आहोत. तर कुकरमध्येच आपण ही खिचडी तयार करणार आहोत. त्यामुळे कुकरमध्ये मी आता तेल घालते. 2 पळी तेल घातलेलं आहे आणि भरपूर आपण लसूण घातलेला आहे. लसणाच्या पाकळ्या ठेचायच्या नाही आहेत, त्या मी अख्ख्याच घातलेल्या आहेत. आता लसणाला थोडंसं आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. लसूण आपण सोनेरी करतोय तिथपर्यंत त्यामध्ये आपण खडा मसाला घातलेला आहे. तमालपत्र आहे, तेजपत्ता आहे, स्टारफूल आहे, काळी मिरी आहेत, लवंग आहे आणि मसाला वेलची आहे. अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. हे सगळं आपल्याला मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. खड्या मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता, पण तो नंतर वापरू शकता. ह्यामध्ये आता 3 हिरवी मिरचीला मध्ये चीर दिलेली आहे मी आणि हे सगळं आपण व्यवस्थित आता तेलामध्ये परतून घेणार आहोत. लसूण बघा आता मस्त असा सोनेरी झालेला आहे. आता यामध्येच आपल्याला घालायचा आहे कांदा. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हा कांदा देखील आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा थोडासा शिजत आला की त्यामध्ये घातलेला आहे हिंग. तर एक पाव टीस्पून इतकं हिंग घातलेला आहे. यानंतर ह्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर इथे मी घरचा मसाला घेतलेला आहे, 2 चमचे मिक्स मसाला. तुम्ही जो रेग्युलर मसाला वापरता तो कुठलाही मसाला वापरू शकता. अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर वापरलेली आहे, चांगला रंग येण्यासाठी. आता हे सर्व मसाले जे आहेत ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाला चांगला परतून झाला की त्यामध्ये 1 मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मी. हे टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगलं शिजवून झालं की यामध्ये वाल घालायचे आहेत आणि हे चांगलं मस्त असं ढवळवून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी माझा व्हिडिओ कसा शूट करते ते. तर इथे काम चालू आहे सर्व आणि भरपूर असा पसारा पण आहे आजूबाजूला. व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की आजूबाजूला भरपूर सामग्रीचा पसारा असतो. चला तर मग आता हे मी मस्त असं ढवळून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला आजूबाजूला काहीच दिसत नाही, पण तुम्ही पाहू शकता इथे किती पसारा असतो आजूबाजूला. या दरम्यान मी इथे 1 बटाटा त्याचे 8 फोडी करून बटाटा घातलेला आहे. यानंतर 10 ते 12 काजू त्याला मध्ये चीर दिलेली आहे, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत आणि अशा पद्धतीने कोकणामध्ये काजू भरपूर असतो त्यामुळे मी काजूचा वापर केलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित ढवळवून घेतलेलं आहे, चांगलं परतून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळ. तांदळातलं पाणी व्यवस्थित सगळं काढून टाकायचं आहे आणि आता तांदूळ देखील आपल्याला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया. मीठ घालायला मात्र विसरू नका आणि आता हे चांगलं आपण परतून घ्यायचं आहे. आजची योगायोगाची गोष्ट म्हणजे अशी आहे की वालाची खिचडी जी आहे ती माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे. 9 डिसेंबर 2017 रोजी पहिल्यांदा मी ही वालाची खिचडी अपलोड केली होती. माझं चॅनलचा पहिला व्हिडिओ ही वालाची खिचडीच आहे आणि ती माझ्या सासूबाईंची रेसिपी होती. मागच्या वर्षी 9 डिसेंबरला त्यांचं निधन झालं आणि आज त्यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि नेमकी योगायोगाने मी ही वालाची खिचडीच अपलोड करत आहे. तर हा खरोखरच योग आलेला आहे आणि ही वालाची खिचडी मी अजिबात बनवणार नव्हती, पण मला रिकमेंड केलं गेलं होतं. 2 वेळाला मला हे रिकमेंड केलं होतं व्ह्युअर्सनी, त्यामुळे मी ही वालाची खिचडी तयार केली. तर हे सर्व योगायोगाने असं आलेलं आहे. 2017 साली जेव्हा मी ही रेसिपी अपलोड केली होती तेव्हा अगदी नवीन होती. जशी बनवली तशीच मी ती एडिट न करताच अपलोड केली होती.
कारण मला अजिबात त्याच्यातलं नॉलेज नव्हतं आणि तरीसुद्धा त्याला भरपूर असे व्ह्यूज मिळाले होते. लोकांचा चांगला प्रतिसाद मला मिळाला होता, त्याबद्दल मी त्यांचे आभारीच आहे. तर आता ह्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे. तर पाणी तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं. वाल शिजायला थोडंसं पाणी जास्त लागतं, त्यामुळे त्याकरता अर्धा पेला पाणी जास्त घालायचं. असं मी हे प्रमाण घेतलेलं आहे. वरून ओलं खोबरं घातलेलं आहे. साधारण एक अर्धी वाटी खोबरं मी यामध्ये घातलेलं आहे, ओला नारळ. यामुळे ह्या खिचडीची चव जी आहे ती आणखीन वाढते. कोकण म्हटलं की ओला नारळ हा येतोच. अगदी मस्त ही खिचडी तयार होते. सर्व व्यवस्थित मी आता हे घोटाळून घेते. एक उकळी आपण ह्याला आणूया आणि यानंतर ह्याचं झाकण लावून ह्याला शिट्ट्या घेऊया. तर इथे बघा ही उकळी यायला लागलेली आहे. आता कुकरचं झाकण लावून मी माझ्या कुकरच्या हिशोबाने ह्याला 3 शिट्टी घेणार आहे. तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने ह्याला शिट्टी घेऊ शकता. चला तर मग बघा, मस्त अशी ह्याला शिट्टी आलेली आहे. अगदी झटपट बनणारी मस्त अशी रेसिपी आहे. खायला तर अतिशय स्वादिष्टच आहे. पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही मस्त वालाची खिचडी तयार होते. तुम्ही पाहू शकता ह्याला रंगही खूप सुंदर आलेला आहे. वरून मस्त अशी कोथिंबीर घालूया भरपूर आणि ही वालाची खिचडी जितकी मऊसूद आहे तितकीच ती सुटसुटीत पण आहे. आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते अतिशय योग्य आहे. योग्य प्रमाणासह आपण ही खिचडी तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे ही खिचडी किती सुंदर तयार झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते आहे बघा. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.